चॅप्टरच्या इंट्रोडक्शनमध्ये आपण बघितलं की आपण मिररला 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो, प्लेन मिरर आणि स्पेरिकल मिरर. यामध्ये असणारा प्लेन मिरर आपण ऑलरेडी बघितला आहे. आता आपल्याला बघायचं आहे स्पेरिकल मिरर. प्लेन मिरर म्हणजे काय? असा मिरर की ज्याचा रिफ्लेक्टिंग सरफेस फ्लॅट असतो. रिफ्लेक्टिंग सरफेस फ्लॅट असतो त्याला आपण बोलतो प्लेन मिरर. एक्झाम्पल, घरामध्ये आपण जो आरसा वापरतो ते आहे एक्झाम्पल प्लेन मिररचं. आता स्पेरिकल मिरर म्हणजे काय? स्पेरिकल मिररला अजून बोलतात कर्व्ड मिरर. काय बोलता? कर्व्ड मिरर. तर नावावरूनच तुमच्या लक्षात येईल की कर्व्ड आहे म्हणजे काय? त्याचा जो रिफ्लेक्टिंग सरफेस आहे तो फ्लॅट नसणार आहे, तो कसा असणार आहे? कर्व्ड असणार आहे. कर्व्डचा अर्थ समजतो? कर्व्ड म्हणजे अशा टाईपमध्ये त्याला बोलतात कर्व्ड. म्हणजे असे मिरर की ज्याचा रिफ्लेक्टिंग सरफेस कर्व्ड असणार आहे त्याला बोलतात कर्व्ड मिरर किंवा स्पेरिकल मिरर. ठीक आहे. आता स्पेरिकल मिरर म्हणजे काय, त्याचे टाईप्स काय, त्याच्यामध्ये इमेज कशी फॉर्म होते, याचे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन काय, किंवा हे मिरर कुठे कुठे यूज होते, या सगळ्या गोष्टी आपल्याला आता इथे डिस्कस करायच्या. तर सगळ्यात आधी व्हॉट इज स्पेरिकल मिरर. आता स्पेरिकल इथे जर तुम्ही बघितलं स्पेरिकल यावरून तुम्हाला समजतं इट इज रिलेटेड टू स्पियर. इट इज रिलेटेड टू स्पियर. मग स्पियर कुठे आहे किंवा स्पियरचा कुठून रेफरन्स येतो? तर बघा, सपोज एक बॉल आहे, एक हॉलो बॉल तुम्ही कन्सिडर केला. ठीक आहे, हॉलो बॉल. आणि हा बॉल जर तुम्ही असा कट केला, ओके, तर तुम्हाला असा काही सरफेस मिळणार आहे अशा पद्धतीमध्ये. हा पीस जर तुम्ही उचलून बघितला तर हा पीस कसा असणार आहे? असा काही असणार आहे. तर याच पद्धतीने आता आपण मिरर बघतो. मिरर म्हणजे त्याचा बेस काय असणार आहे? ग्लास असणार आहे. त्यामुळे जर इथे तुम्ही जर एखादा ग्लास स्पियर कन्सिडर केला, काचेचा स्पियर कन्सिडर केला आणि तो ह्या स्टाईलमध्ये कट जर केला, तर हा जो पीस जो तुम्हाला मिळणार आहे ना, सो दिस इज नथिंग बट स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिरर का बोलतात? बिकॉज दिस मिरर इज पार्ट ऑफ अ स्पियर. हा एका स्पियरचा पार्ट आहे म्हणून याला बोलतात स्पेरिकल मिरर. ठीक आहे, समजलं? व्हॉट इज स्पेरिकल मिरर, व्हॉट इज कर्व्ड मिरर. आता यावरती, ह्या कर्व्ड मिररवरती रिफ्लेक्टिंग सरफेस कोणता आहे त्याच्या अकॉर्डिंग त्याचे 2 टाईप आपण कन्सिडर करतो किंवा त्याला 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं जातं. फर्स्ट इज कॉन्केव्ह आणि सेकंड इज कॉन्व्हेक्स. कॉन्केव्ह मिरर अँड कॉन्व्हेक्स मिरर. इथपर्यंत समजलं? स्पेरिकल म्हणजे काय? पार्ट ऑफ स्पियर असणार आहे तो मिरर म्हणून त्याला बोलतात स्पेरिकल मिरर. त्याचा सरफेस जो आहे तो कर्व्ड असणे म्हणून त्याला बोलतात कर्व्ड मिरर. इट इज नॉट लाईक प्लेन मिरर. ओके, एवढं तर समजलं. आता हे जे स्पेरिकल मिरर हे 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं जातं, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स. कॉन्केव्ह म्हणजे काय किंवा कॉन्व्हेक्स म्हणजे काय हे कसं डिसाईड होतं? रिफ्लेक्टिंग सरफेस कोणता आहे त्याच्या अकॉर्डिंग, रिफ्लेक्टिंग सरफेस ऑफ मिरर तो कोणता आहे त्याच्या अकॉर्डिंग मिरर कॉन्केव्ह आहे का कॉन्व्हेक्स आहे डिसाईड केला जातो. याआधी हा मिरर कसा फॉर्म केला जातो म्हणजे आपण बघितलं की मिरर आहे म्हणजे बेस ग्लास असणार, त्यामुळे आपण कन्सिडर केलं की ग्लास स्पियरचा एक पीस कट केला, दॅट इज मिरर. बट हा मिरर कसा फॉर्म केला जातो? त्याची जे एक सरफेस असणार त्या सरफेसवरती रिफ्लेक्टिंग मटेरियलचं कोटिंग केलं जातं. जसं प्लेन मिररमध्ये आपण प्रोसिजर बघितलेली की प्लेन मिरर फॉर्म करण्यासाठी रिफ्लेक्टिंग मटेरियलचं कोटिंग केलं जातं, त्यानंतर लीड ऑक्साईडचं कोटिंग केलं जातं की एक साईड त्याची ओपेक बनेल किंवा ते प्रोटेक्ट होईल, त्यासाठी लीड ऑक्साईडचं कोटिंग केलं जातं. सेम प्रोसिजर इथे सुद्धा फॉलो केली जाते. ओके, आता रिफ्लेक्टिंग सरफेस कसा आहे त्याच्या अकॉर्डिंग कर्व्ड मिररचे 2 टाईप पडतात, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स. तर मिरर, फ्लॅट मिरर आपण बघितलं, फ्लॅट मिरर आपण अशा पद्धतीने दाखवत होतो, राईट. तर कर्व्ड मिरर आहे, तर कर्व्ड मिरर आपण असे दाखवणार, कर्व असणार आहे. एक टाईपचा मिरर असा असणार आहे आणि दुसऱ्या टाईपचा मिरर असा असणार आहे. ठीक आहे, कर्व्ड फॉर्ममध्ये. सर दिस इज फ्लॅट मिरर, दिस इज प्लेन मिरर अँड दिस आर कर्व्ड मिरर्स. आता यामध्ये एक कॉन्केव्ह आहे, एक कॉन्व्हेक्स आहे. हे कोणतं, हे कसं डिसाईड होणार? कॉन्केव्ह कोणता किंवा कॉन्व्हेक्स कसा डिसाईड होणार? तर रिफ्लेक्टिंग सरफेस कोणता आहे त्याच्या अकॉर्डिंग टाईप डिसाईड होतं, कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स. केवचा अर्थ काय असतो? गुहा. ठीक आहे, केवचा अर्थ काय असतो? गुहा. म्हणजे काय? असा एखादा मिरर ज्याच्यामध्ये रेज जे आहे त्या रेज गुहेमध्ये येत आहे, म्हणजे रेज आतमध्ये येत आहे, अशा टाईपमध्ये जर रेज येत आहे, ठीक आहे, रेज ह्या सरफेसवरती येऊन रिफ्लेक्ट होत आहे, आतमध्ये येऊन रिफ्लेक्ट होत आहे. सो दिस इज कॉन्केव्ह मिरर. याला आपण काय बोलणार? कॉन्केव्ह मिरर. आपण बघितलं प्लेन मिरर असतो, प्लेन मिरर जर आपण कन्सिडर करतो तर या सरफेसवरती रेज येत आहे. त्याच पद्धतीने हा मिरर कन्सिडर केला तर इथे ह्या लाईन्स दाखवल्या आहे, म्हणजे काय? रेज कुठे येणार आहे? ह्या सरफेसवरती येणार आहे. रेज आतमध्ये येत आहे, रेज आतमध्ये येत आहे. सो दिस इज कॉन्केव्ह. कॉन्केव्ह म्हणजे काय? गुहा, म्हणजे गुहेच्या आतमध्ये येत आहे, थोडक्यात तो आतमध्ये येत आहे. सो दिस इज कॉन्केव्ह. कॉन्व्हेक्स म्हणजे काय? कॉन्व्हेक्स म्हणजे कसं असणार आहे? रेज ज्या आहे त्या याच्या ऑपोजिट इथे आतमध्ये येत होता, आता इथे काय असणार? रेज ज्या या अशा या सरफेसवरती येणार आहे. सो दिस इज कॉन्केव्ह मिरर. समजतं? कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह म्हणजे काय? कॉन्व्हेक्स म्हणजे काय? आतमध्ये येणार आहे, रेज जे आहे ते आतमध्ये येतील. कॉन्व्हेक्स म्हणजे कॉन्केव्ह म्हणजे काय?
रेस आतमध्ये येते, कॉन्व्हेक्स त्याच्या ऑपोजिट. मग हा जो मिरर आहे दिस इज कॉन्केव्ह मिरर, कारण रेज जे आहे ते अशा आत येत आहे या सरफेसवरती. इथे रिफ्लेक्टिंग सरफेस कुठे दिसतोय, हाय असा. सो दिस इज कॉन्व्हेक्स. कॉन्केव्ह म्हणजे इनवर्ड्स, रेस इनवर्ड असतं किंवा सरफेस जो आहे तो इनवर्ड असतो, आतमध्ये असतो. आणि इथे कॉन्व्हेक्स म्हणजे काय, आउटवर्ड. समजते? याचं एकदम सिम्पल एक्झाम्पल, आपल्या घरामध्ये जो स्पून असतो, चमचा, ठीक आहे, हा जो स्पून आहे, या स्पूनमध्ये जर तुम्ही बघितलं हा एक सरफेस आहे, हा एक सरफेस आहे. तर यामध्ये हा जो खोलगट भाग आहे ना, ज्याचा यूज आपण खाण्यासाठी करतो, हा जो खोलगट भाग आहे दिस इज नथिंग बट कॉन्केव्ह. बघा आतमध्ये रेज येत आहे, रेज आतमध्ये येत आहे, दिस इज कॉन्केव्ह. कॉन्व्हेक्स म्हणजे काय, आउटवर्ड बल्जिंग आहे, बाहेरच्या साईडने तो बल्ज झालेला आहे, म्हणजे हा पोर्शन. सो दिस इज कॉन्व्हेक्स. हा कोणता आहे, कॉन्व्हेक्स, हा आहे कॉन्केव्ह. एकदम पक्क लक्षात ठेवा. हा जो खोलगट भाग आहे, खोलगट भाग आहे म्हणजे गुहा, थोडक्यात आतमध्ये रेज, ज्यावेळेस लाईटचं रिफ्लेक्शन होणार रेज इथे आतमध्ये जाणार. सो दिस इज कॉन्केव्ह. त्याच्या ऑपोजिट असं जो बाहेरच्या साईडला बल्जिंग असतं, दिस इज कॉन्व्हेक्स. क्लिअर? आता कॉन्केव्ह म्हणजे काय आणि कॉन्व्हेक्स म्हणजे, कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर. तर यामध्ये असणारा फरक आपण परत एकदा समजून घेणार आहोत. कॉन्केव्ह मिरर म्हणजे काय, इफ द इनर सर्फेस ऑफ द मिरर इज रिफ्लेक्टिंग सर्फेस देन इट इज कॉल्ड एज कॉन्केव्ह मिरर. इथे ज्यावेळेस आता मी मिरर बोलते, मिरर म्हणजे काय, स्पेरिकल मिरर, नॉट प्लेन मिरर, इट्स अ स्पेरिकल मिरर. तर स्पेरिकल मिररचा जर आतमधला सरफेस रिफ्लेक्टिंग सरफेस असणार आहे, म्हणजे त्या सरफेसवरून जर लाईटचं रिफ्लेक्शन होणार आहे, तर त्याला आपण बोलतो कॉन्केव्ह मिरर. त्याच्या ऑपोजिट, इफ द आउटर सर्फेस ऑफ मिरर इज रिफ्लेक्टिंग सर्फेस देन दॅट इज कॉल्ड एज कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्केव्ह, केव्ह म्हणजे गुहा, रेज आहे ते आतमध्ये जात आहे, रिफ्लेक्ट होण्यासाठी आतमध्ये जात आहे, ते असणार आहे कॉन्केव्ह. आणि त्याच्या ऑपोजिट असणार आहे कॉन्व्हेक्स. त्यामुळे कॉन्केव्ह मिरर नेहमी कसे दाखवतं बघा, असं एक कर्व आपण ड्रॉ करणार, इथे अशा लाईन्स दाखवणार, ठीक आहे, म्हणजे ती बॅक साईड असणार आहे. रेज आतमध्ये जात आहे, इनर सरफेस रिफ्लेक्टिंग आहे. इनर सरफेस रिफ्लेक्टिंग आहे म्हणजे हा, आपण हा जर कर्व कन्सिडर केला त्याचा इनर सरफेस म्हणजे हा, म्हणजे रेज जे आहे ते अशा येणार आहे, इथे येऊन रिफ्लेक्ट होणार आहे. इनर सरफेस रिफ्लेक्ट करतोय, देअरफॉर दिस इज कॉन्केव्ह मिरर. त्यामुळे जेव्हा केव्हा आपण कॉन्केव्ह मिरर दाखवतो त्यावेळेस आपण तो अशा सिम्बॉलने किंवा अशा पद्धतीने दाखवतो, ठीक आहे. प्लेन मिरर आपण असं दाखवत होतो ना, सिम्पल एक स्ट्रेट लाईन आणि असं दाखवतो, दिस इज प्लेन मिरर, दिस इज कॉन्केव्ह. कॉन्व्हेक्समध्ये काय की आउटर सरफेस जो आहे तो रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. आउटर सरफेस, आता ही जर आपण कन्सिडर केली, यामध्ये हा आउटर सरफेस असणार, म्हणजे ह्या सरफेसवरून लाईट रेज रिफ्लेक्ट होणार. आउटर सरफेस रिफ्लेक्टिंग आहे, देअरफॉर दिस इज अ कॉन्व्हेक्स मिरर. समजलं? सेकंड डिफरन्स आपण डायग्राम ड्रॉ केली. नेक्स्ट थर्ड पॉईंट, कर्ड इनवर्ड. हा आतमधल्या साईडला कर्ड असतो अँड दिस इज कर्ड आउटवर्ड, बाहेरच्या साईडला कर्ड असतो, ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल स्पून. एक स्पून जर आपण कन्सिडर केला तर स्पूनमध्ये हा जो खोलगट भाग असतो जिथून आपण खातो, दॅट इज कॉन्केव्ह मिरर, त्याला आपण कॉन्केव्ह मिरर कन्सिडर करू शकतो. आणि खालचा जो भाग आहे, जो बल्जिंग पार्ट आहे अशा पद्धतीने कर्ड आउटवर्ड, याला बोलतो कॉन्व्हेक्स मिरर. तर दिस इज एक्झाम्पल ऑफ कॉन्व्हेक्स मिरर. समजलं कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्समध्ये काय फरक आहे ते. स्पेरिकल मिररमध्ये लाईटचं रिफ्लेक्शन कसं होतं, इमेज कशी फॉर्म होते, हे समजण्यासाठी आपल्याला काही टर्म्स लागणार आहे. त्या टर्म्स सगळ्यात आधी आपल्याला इथे डिस्कस करायच्या आहे. तर टर्म्स कोणत्या कोणत्या आहे, पोल, सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर, प्रिन्सिपल ॲक्सिस, प्रिन्सिपल फोकस अँड फोकल लेंथ, एवढ्या टर्म्स आपल्याला इथे समजून घ्यायच्या आहे. त्यासाठी इथे एक मिरर ड्रॉ केलेला आहे. आता हा मिरर बघितल्यावर तुम्हाला समजलं पाहिजे हा कोणता मिरर मी कन्सिडर केलेला आहे. इथे जर बघितलं बघा, इथे डॅश दाखवलं, अशा लाईन्स इथे आहे, म्हणजे दिस इज बॅक पोर्शन. लाईट रेस इथे येणार आहे, लाईट रेस आतमध्ये जात आहे, म्हणजेच काय, कॉन्केव्ह. सो हा आपण कॉन्केव्ह मिरर इथे घेतला. आपण कॉन्व्हेक्स सुद्धा घेऊ शकतो, बट आता या टर्म समजण्यासाठी एक एक्झाम्पल म्हणून मी कॉन्केव्ह मिरर इथे घेतलेला आहे. आता या कॉन्केव्ह मिररच्या रेफरन्सने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे. व्हॉट इज पोल? पोल म्हणजे काय, जो मिरर आपण कन्सिडर करतोय त्या मिररच्या सरफेसचा सेंटर, जो सेंटर पॉईंट असणार त्याला बोलतात पोल. म्हणजेच काय, सेंटर ऑफ मिरर सरफेस, या मिरर सरफेसचा सेंटर हा आहे. सो दिस इज नथिंग बट पोल. पोल आपण डिनोट करतो पी या लेटरने. सो व्हॉट इज पोल? पोल इज डिनोटेड बाय पी. पोल इज नथिंग बट सेंटर ऑफ मिरर सरफेस. मिररच्या सरफेसचा सेंटर, दॅट इज पोल. समजलं? सिम्पल आहे. सेंटर ऑफ मिरर सरफेस. नेक्स्ट, सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर. आता सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय, आपण बघितलं हे जे स्पेरिकल मिरर आहे, स्पेरिकल मिरर कशापासून बनत आहे, ग्लास स्पिअरपासून बनत आहे. म्हणजे काय, हे जे मिरर आहे, मिरर कसला पार्ट आहे, एका स्पिअरचा पार्ट आहे. त्यामुळे लेट से आपण जर याला जर स्पिअर कन्सिडर केला, एक स्पिअर होता, या स्पिअरचा असा पोर्शन कट केला, विच इज नथिंग बट दी स्पेरिकल मिरर. त्यामुळे जर आपण एक स्पिअर कन्सिडर केला तर ह्या स्पिअरचा जो सेंटर असेल, हा सेंटर असणार आहे सेंटर ऑफ कर्वेचर. हा सेंटर काय असणार आहे, त्याला बोलतात सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर आपण दाखवतो विथ लेटर सी.
ठीक आहे. त्यामुळे सेंटर ऑफ कर्वेचरला आपण कसं डिफाईन करू शकतो, सेंटर ऑफ अ स्पियर of which mirror is a part is called as center of curvature. काय लिहिलेलं आहे, सेंटर ऑफ अ स्पियर, अशा स्पियरचा सेंटर ऑफ विच मिरर इज पार्ट, की ज्याचा हा मिरर पार्ट आहे, ज्या स्पियरपासून मिरर बनलेला आहे त्या स्पियरचा जो सेंटर असणार दॅट इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ कर्वेचर. ठीक आहे, त्याला काय बोलतात, सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर आपण कशाने दाखवतो, विथ लेटर सी. समजलं. पोल म्हणजे मिरर सरफेसचा मिड पॉईंट. सेंटर ऑफ कर्वेचर, इथे कर्वेचर आहे म्हणजे काय ते स्पियर पाहिजे, त्या स्पियरचा सेंटर म्हणजे हा मिरर ज्या स्पियरचा पार्ट आहे त्या स्पियरचा जर आपण सेंटर कन्सिडर केला त्याला बोलता सेंटर ऑफ कर्वेचर. क्लिअर आहे एवढे 2 पॉईंट. नाव नेक्स्ट, रेडियस ऑफ कर्वेचर. सेंटर समजलं आपल्याला, रेडियस म्हणजे काय असणार, रेडियस म्हणजे ऑब्व्हियसली जो स्पियर आपण कन्सिडर केलेला आहे की ज्याचा हा मिरर पार्ट आहे त्या स्पियरची रेडियस असणार आहे रेडियस ऑफ कर्वेचर. त्या स्पियरची रेडियस असणार रेडियस ऑफ कर्वेचर. जसं आपण सेंटर ऑफ कर्वेचर आणि रेडियस ऑफ कर्वेचर बघा, सेंटर ऑफ कर्वेचर आणि रेडियस ऑफ कर्वेचरमध्ये दोघांमध्ये आपण ओरिजिनल स्पियर कन्सिडर केलेला आहे. या ओरिजिनल स्पियरचा सेंटर ऑफ कर्वेचर, या ओरिजिनल स्पियरची जी रेडियस असणार आहे ती रेडियस असणार आहे रेडियस ऑफ कर्वेचर. समजलं. तर रेडियस ऑफ कर्वेचर जो आहे ह्या स्पियरची रेडियस म्हणजे काय, जर सपोज मी हे पॉईंट जॉईन केलं सो दिस विल बी रेडियस, म्हणजे ही काय रेडियस ऑफ स्पियर. किंवा ही सुद्धा जर मी असे पॉईंट कन्सिडर केला, हा एक पॉईंट ए कन्सिडर केला सो दिस इज रेडियस ऑफ कर्वेचर. ठीक आहे. ज्यावेळेस कर्वेचर शब्द येणार आहे याचा अर्थ काय, स्पियरच्या रेफरन्सने आपल्याला घ्यायचा आहे. सो रेडियस ऑफ कर्वेचरला आपण दाखवतो आर. अगेन त्यासाठी सुद्धा तुम्ही असं लिहू शकता, रेडियस ऑफ अ स्पियर ऑफ विच मिरर इज अ पार्ट इज कॉल्ड एज रेडियस ऑफ कर्वेचर. असा स्पियरची रेडियस की ज्याच्यापासून मिरर बनलेला आहे त्या स्पियरच्या रेडियसला बोलता रेडियस ऑफ कर्वेचर. समजलं. पी सी आर हे 3 पॉईंट आपण कव्हर केले. आर म्हणजे काय, आर काय असणार, डिस्टन्स असणार आहे, आणि हे जे 2 आहे हे 2 काय असणार आहे, पॉईंट असणार आहे. ओके. नाव नेक्स्ट, प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय, अ स्ट्रेट लाईन. आता प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय, एक लाईन असणार आहे बरोबर. तर प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय, सपोज आपण पोल कन्सिडर केला. ओके. पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचर. तर पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचर याच्यामधून पास होणारी जी स्ट्रेट लाईन आहे या स्ट्रेट लाईनला बोलता प्रिन्सिपल ॲक्सिस. ओके. प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय, अ स्ट्रेट लाईन विच इज पासिंग थ्रू पोल अँड सेंटर ऑफ कर्वेचर इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ॲक्सिस. आपण जर इथे हा पॉईंट एम कन्सिडर केला तर ह्या केसमध्ये प्रिन्सिपल ॲक्सिस असणार आहे पी एम. ठीक आहे. ॲक्सिस आहे, ॲक्सिस म्हणजे लाईन असणार आहे. ही लाईन कशामधून पास झाली पाहिजे, ही लाईन पास झाली पाहिजे पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचरमधून. त्यामधून जी लाईन पास होणार आहे त्याला बोलता प्रिन्सिपल ॲक्सिस. समजलं. प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय. नाव नेक्स्ट इज प्रिन्सिपल फोकस. आता प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय, तर यामध्ये काय होतं, आता इथे आपण कॉन्केव्ह मिररची केस कन्सिडर करतोय. ज्यावेळेस या कॉन्केव्ह मिररवरती, हा कॉन्केव्ह मिरर आहे, हा प्रिन्सिपल ॲक्सिस असणार आहे असं आपण कन्सिडर करू. अशी लाईन हे प्रिन्सिपल ॲक्सिस असणार आहे, इथे पोल असणार आहे, इथे सेंटर ऑफ कर्वेचर असणार आहे. ठीक आहे. ज्यावेळेस कॉन्केव्ह मिररमध्ये लाईट रेज विच आर पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, अशा काही लाईट रेज आहे की ज्या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहे, अशा लाईट रेज ज्यावेळेस या कॉन्केव्ह मिररवरती पडतात. नीट समजून घ्या. कॉन्केव्ह मिररवरती ज्यावेळेस प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईट रेज पडतात, ह्या लाईट रेज रिफ्लेक्ट झाल्यानंतर एका पर्टिक्युलर पॉईंटमधून पास होतात. सगळ्या लाईन ज्या आहे, सगळ्या ज्या रेज आहेत त्या सगळ्या रेज आफ्टर रिफ्लेक्शन एका पर्टिक्युलर पॉईंटमधून पास होतं. हा जो पर्टिक्युलर पॉईंट असतो की ज्याच्यामधून ह्या सगळ्या ज्या रेज हे जे सगळे रेज हे पास झालेलं आहे त्या पॉईंटला बोलतं फोकस. त्या पॉईंटला काय बोलतं, फोकस. फोकस आपण डिनोट करतो एफने. हा प्रिन्सिपल ॲक्सिसवर लाय करतोय म्हणून याला बोलता प्रिन्सिपल फोकस. असा जो पॉईंट असतो याला बोलता प्रिन्सिपल फोकस. समजलं. प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय. प्रिन्सिपल फोकसला तुम्ही कसं डिस्क्राईब करू शकता, वेन लाईट रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, ज्यावेळेस लाईट रेज ज्या पॅरलल असणाऱ्या प्रिन्सिपल ॲक्सिसला फॉल्स ऑन द रिफ्लेक्टिंग सरफेस ऑफ अ मिरर, रिफ्लेक्टिंग सरफेस ऑफ मिररवरती येतात, देन द रिफ्लेक्टेड रे, ऑल द रिफ्लेक्टेड रेज विल पास थ्रू वन पर्टिक्युलर पॉईंट. सगळे जे रिफ्लेक्टेड रेज आहेत हे सगळे एका पॉईंटमधून, एका पर्टिक्युलर पॉईंटमधून पास होतील अँड दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज फोकस. या पॉईंटला काय बोलता, फोकस. ठीक आहे. या पॉईंटला काय बोलतं, फोकस, डिनोटेड बाय एफ. याला आपण डिनोट करतो एफने. तर एफ असणार आहे इथे. समजलं. प्रिन्सिपल फोकस म्हणजे, फोकस म्हणजे काय, दिस इज अ पॉईंट. एका पॉईंटमधून ज्यावेळेस प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या रेज सरफेसवरती पडणार आहे त्या रिफ्लेक्ट होऊन सगळ्या रेज एकाच पॉईंटमधून पास होणार आहे, त्या पॉईंटला बोलता फोकस, डिनोटेड बाय एफ. ओके. नाव नेक्स्ट इज फोकल लेंथ. फोकल लेंथ म्हणजे काय, फोकस आणि पोल याच्यामध्ये असणारा डिस्टन्स.
फोकल लेंथ म्हणजे काय, लेंथ आहे म्हणजे काय, काहीतरी डिस्टन्स असणार आहे. कशामधलं डिस्टन्स, फोकल आहे म्हणजे रिलेटेड टू फोकस. फोकसचं डिस्टन्स कशापासून, आता एक गोष्ट यामध्ये लक्षात घ्या की याच्या पुढे सुद्धा जेव्हा केव्हा आपण डिस्टन्सेस कन्सिडर करतो, हे डिस्टन्सेस आपण नेहमी पोलपासून घेतो, म्हणजे पोलच्या रेफरन्सने घेतो. जसं आपण आपल्या मॅथमॅटिक्समध्ये बघा, आपण काय करतो, डिस्टन्सेस ओरिजिनच्या रेफरन्सने घेतो. इथे जर हा पॉईंट ओरिजिन असेल तर आपण कन्सिडर करतो हे डिस्टन्स आहे 4. त्यानंतर हा जो ओरिजिन असेल तर आपण हे डिस्टन्स, लेट्स हा पॉईंट 5 असेल तर हा -5 असेल तर हे डिस्टन्स आपण, पण इथे डिस्टन्सेस कशाच्या रेफरन्सने घेतोय, ओरिजिनच्या रेफरन्सने घेतो. त्याच पद्धतीने ह्या चॅप्टरमध्ये किंवा ह्या मिरर्समध्ये ज्यावेळेस आपण डिस्टन्सेस घेतो, हे डिस्टन्स नेहमी कशाच्या रेफरन्सने घेतले जातात, पोलच्या रेफरन्सने घेतले जातात. त्यामुळे कोणताही डिस्टन्स पोलच्या रेफरन्सने असतं. फोकल लेंथ आहे म्हणजे डिस्टन्स आहे. फोकल आहे म्हणजे हे असणार आहे फोकस मधला डिस्टन्स. फोकसचा डिस्टन्स कशाच्या रेफरन्सने घेणार आपण, पोलच्या रेफरन्सने. म्हणजे FP ही जी लेंथ आहे ही लेंथ असणार आहे फोकल लेंथ. समजलं, फोकल लेंथ इज FP. अजून एक रिलेशन आहे की एवढं डिस्टन्स आहे R, एवढं डिस्टन्स आहे R, आणि फोकल लेंथ जे, फोकल लेंथ आपण दाखवतो स्मॉल fने. फोकल लेंथ आपण कशाने दाखवतो, स्मॉल fने. एक रिलेशन आहे F इज इक्वल टू R/2. F इज इक्वल टू R/2 म्हणजे टोटल जी रेडियस असणार आहे या रेडियसच्या हाफ असते फोकल लेंथ. म्हणजे एवढं डिस्टन्स, फोकल लेंथ म्हणजे काय, हे डिस्टन्स. सो दिस इज F, आणि हे F किती असणार आहे, R/2. म्हणजे काय, थोडक्यात F जो आहे हा याचा मिड पॉईंट आहे, CPचा मिड पॉईंट आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. इम्पॉर्टंट रिलेशन काय आहे, F इज इक्वल टू R/2. म्हणजे ही रेडियस आहे, इथे P पॉईंट आहे, इथे C आहे, ही रेडियस आहे, यावरती इथे हा फोकस आहे लेट्स से. हे डिस्टन्स असतं F आणि हे डिस्टन्स आहे टोटल R. F इज इक्वल टू R/2 म्हणजे काय, हा जो F आहे, F हा C आणि Pच्या मिड पॉईंटला असणार आहे. समजल्या सगळ्या गोष्टी. या सगळ्या टर्म्सची आपण रिव्हिजन करतो. आपण या टर्म समजून घेतल्या, त्यावेळेस आपण कॉन्केव्ह मिररचं एक्झाम्पल घेतलं होतं. सेम आपल्याला कॉन्वेक्ससाठी अप्लाय करायचं, पण बऱ्याचदा मुलांना हे इमॅजिन होत नाही की ते कॉन्वेक्ससाठी कसं अप्लाय करायचं. त्यामुळे मी कॉन्केव्ह मिरर ॲज वेल एज कॉन्वेक्स मिरर दोन्ही घेतलेले आहे. दोघांच्या रेफरन्सने आपण हे सगळे पॉईंट समजून घेणार आहोत. त्यामुळे कंपॅरेटिव्ह स्टडी पण होणार आहे आणि आपली रिव्हिजनसुद्धा होणार आहे. हा कोणता मिरर आहे, रेड पोर्शनमध्ये हा, दिस इज कॉन्केव्ह मिरर. कारण जर इथे तुम्ही बघितलं रिफ्लेक्टिंग सरफेस हा आहे, आतमध्ये आहे, बरोबर, इनवर्ड्स आहे. दिस इज कॉन्केव्ह, गुहेमध्ये जातो, कॉन्केव्ह गुहेमध्ये जातो, आतमध्ये जातो, दिस इज कॉन्केव्ह. यामध्ये रिफ्लेक्टिंग सरफेस कोणता आहे बघा, हा बाहेरच्या साईडला असा तो बल्ब झालेला आहे. सो दिस इज कॉन्वेक्स. आता कॉन्केव्ह आणि कॉन्वेक्सच्या रेफरन्सनी आपल्याला ह्या सगळ्या टर्म्स बघायच्या आहेत. कॉन्केव्ह मिरर अँड कॉन्वेक्स मिरर. फर्स्ट टर्म आपण बघितली पोल. व्हॉट इज पोल, पोल इज सेंटर ऑफ मिरर सरफेस. व्हॉट इज पोल, पोल इज सेंटर ऑफ मिरर सरफेस. मिररचा हा सरफेस आहे, त्याचा जो सेंटर असणार आहे, सेंटर लेट्स से इथे हा सेंटर आहे. सो दिस इज पोल डिनोटेड बाय कॅपिटल P. त्याच पद्धतीने कॉन्वेक्सचा हा मिरर आहे, मिररच्या सरफेसचा सेंटर इथे कुठे असणार आहे. सो दिस इज P, दिस इज पोल. पोल समजलं. सेकंड, सेंटर ऑफ कर्वेचर. आपण बघितलं कर्वेचर ज्यावेळेस असणार आहे, सेंटर ऑफ कर्वेचर किंवा रेडियस ऑफ कर्वेचर असणार, त्यावेळेस आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, ओरिजिनल स्पियर की ज्याचा हा मिरर पार्ट आहे. त्यामुळे सेंटर ऑफ कर्वेचरला आपण कसं डिफाईन करू शकतो, सेंटर ऑफ अ स्पियर ऑफ विच दिस मिरर इज पार्ट. हा मिरर ज्या स्पियरचा पार्ट आहे त्या स्पियरचा सेंटर जो असणार आहे त्या सेंटरला आपण बोलतो सेंटर ऑफ कर्वेचर. त्याच पद्धतीने रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय, रेडियस ऑफ अ स्पियर, बघा हा स्पियर आहे, हा सुद्धा एक स्पियर आहे, या स्पियरची रेडियस ऑफ अ स्पियर ऑफ विच दिस मिरर इज पार्ट ऑफ. याच पद्धतीने इथे आपण लिहू शकतो रेडियस ऑफ अ स्पियर ऑफ विच मिरर इज पार्ट ऑफ इज कॉल्ड ॲज रेडियस ऑफ दॅट कर्वेचर. त्यामुळे हा मिरर आपण असं हे ग्रीन लाईनने दाखवलं, हा ओरिजिनल स्पियर आहे, या स्पियरपासून हा मिरर बनवलेला आहे. त्यामुळे ह्या स्पियरचा सेंटर हा असणार आहे विच इज नथिंग बट सेंटर ऑफ कर्वेचर फॉर दिस मिरर. त्याच पद्धतीने हा स्पियर आहे, या स्पियरचा सेंटर हा आहे, तर हा सेंटर असणार आहे सेंटर ऑफ कर्वेचर फॉर दिस मिरर. आपण सीने दाखवतो. त्याच पद्धतीने रेडियस म्हणजे काय, या ओरिजिनल स्पियरची रेडियस, लेट्स से स्पियरची रेडियस, त्याच पद्धतीने हा ओरिजिनल स्पियर आहे, याची जी रेडियस असणार आहे ती असणार आहे ह्या मिरर्सची रेडियस ऑफ कर्वेचर. त्याच पद्धतीने ह्या मिररची रेडियस ऑफ कर्वेचर. सिंपल आहे. नेक्स्ट इज प्रिन्सिपल ॲक्सिस. ॲक्सिस म्हणजे काय, लाईन असणार आहे. ॲक्सिस म्हणजे काय असणार आहे, पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचर. पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचर याच्यामधून पास होणारी लाईन. अ लाईन पासिंग थ्रू पोल ऑफ मिरर अँड सेंटर ऑफ कर्वेचर इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ॲक्सिस. त्यामुळे प्रिन्सिपल ॲक्सिस आपण कसा दाखवू शकतो, लेट्स से आपण R अशी दाखवूया, इथे रेडियस. तर प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे अशी लाईन की जी पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचरमधून पास होते, म्हणजे अशी काही. आपण इथे बोलूया M. सो इथे असणार आहे PM. PM काय असणार आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस.
त्याच पद्धतीने इथे जर मी पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचरमधून पास होणाऱ्या लाईन जर ड्रॉ केली तर इथे सुद्धा ही पी एम काय असणार आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस. समजलं? ॲक्सिस, पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचरमधून पास होणारी लाईन. क्लिअर आहे? नाऊ नेक्स्ट प्रिन्सिपल फोकस. आता बघा ही या कॉन्व्हेक्ससाठी आपल्याला फोकस काय ते आधी समजून घ्यावं लागेल. कॉन्केव्हचं आपण बघितलं व्हॉट इज फोकस. फोकस आपण बघितलं, फोकस आपल्याला इथे एक पॉईंट मिळतो. व्हॉट इज फोकस? कॉन्केव्ह मिररसाठी आपण फोकस बघितलेला. फोकस म्हणजे काय? लेट्स से हा मिरर आहे कॉन्केव्ह. दिस इज प्रिन्सिपल ॲक्सिस. इन्सिडेंट रेज विच आर पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. इन्सिडेंट रे की जे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहे. आफ्टर रिफ्लेक्शन दे ऑल पास थ्रू वन पॉईंट. रिफ्लेक्शन नंतर ह्या जे सगळे रेज आहे एका फिक्स पॉईंटमधून पास होतात, एका पर्टिक्युलर पॉईंटमधून पास होता. दिस पॉईंट इज कॉल्ड एज फोकस. या पॉईंटला आपण काय बोलतो? फोकस. फोकस इथे कुठे लाय करतो? सी आणि पीच्या मध्ये. ठीक आहे, हे आपण फोकससाठी, हे फोकस आपण बघितलं कॉन्केव्हसाठी. व्हॉट अबाउट कॉन्व्हेक्स? कॉन्व्हेक्समध्ये काय होतं? कॉन्व्हेक्स मिरर आहे. कॉन्व्हेक्स मिरर हा रिफ्लेक्टिंग सरफेस असणार आहे, हा त्याचा ॲक्सिस असणार आहे. आता कॉन्व्हेक्स मिररसाठी फोकस काय असणार आहे? इन्सिडेंट रेज विच आर पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणारे इन्सिडेंट रेज आफ्टर रिफ्लेक्शन appear to come from a particular point. रिफ्लेक्शन नंतर असं वाटतं की ते एका पॉईंटमधून येत आहे. ठीक आहे, जसं आपण प्लेन मिररमध्ये इमेज फॉर्मेशनच्या वेळेस बघितलं बघा, त्या रेज आपल्याला असं वाटतं की त्या पॉईंटमध्ये त्या रेज येतात. त्याच पद्धतीने इथे काय होतं की ह्याच्या रेज आहे, असं वाटतं की ह्या रेज एका पर्टिक्युलर पॉईंटमधून येत आहे आणि हा पॉईंट कुठे आहे बघा, मिररच्या बॅक साईडला आहे. ठीक आहे, सो दिस पॉईंट इज कॉल्ड एज फोकस फॉर दिस कॉन्व्हेक्स मिरर. ठीक आहे, समजलं? कॉन्व्हेक्स मिररसाठी काय इथे काय आहे की हे सगळे एका पॉईंटमधून पास होत आहे. सो देअरफॉर दिस इज फोकस. इथे काय होतं आहे, हे जे पॉईंट्स आहेत ते अपियर टू कम फ्रॉम वन पर्टिक्युलर पॉईंट बिहाइंड द मिरर. मिररच्या मागे एका पॉईंटमधून येतं असं आपल्याला फील होतं, असं आपल्याला भास होतो. तर याला बोलता, या पॉईंटला बोलता फोकस. आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं हे ॲक्च्युली इथून येत नाही आहे, त्यामुळे याला काय बोलता? दिस इज नॉट रिअल, म्हणून याला बोलता व्हर्च्युअल फोकस. याला काय बोलता? व्हर्च्युअल फोकस. ओके. कॉन्केव्ह मिररमध्ये फोकस जो आहे तो बघा मिररच्या समोर आहे. इथे कॉन्व्हेक्समध्ये फोकस कुठे? मिररच्या मागे आहे. ठीक आहे, हा डिफरन्स एक समजून घ्या. समजा फोकस म्हणजे काय, त्यामुळे इथे फोकस असणार आहे इथे. आणि कॉन्व्हेक्स मिररसाठी फोकस आपण दाखवू शकतो, दिस इज सी. ठीक आहे, फोकस आपण दाखवू शकतो एफ. फाईन. तर हा झाला कॉन्व्हेक्सचा फोकस. नाव नेक्स्ट फोकल लेंथ. फोकल लेंथ आहे म्हणजे काय? डिस्टन्स असणार आहे. फोकल म्हणजे रिलेटेड टू फोकस. लेंथ आपण नेहमी कशाच्या रेफरन्सने घेतो? पोलच्या रेफरन्सने. त्यामुळे फोकल लेंथ म्हणजे काय असणार आहे? फोकस आणि पोल याच्यामध्ये असणार डिस्टन्स. पी आणि एफ या दोन पॉईंटमध्ये असणार जे डिस्टन्स, इथे सुद्धा पी आणि एफ या दोन पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स असणार आहे फोकल लेंथ. फोकल लेंथ जे आहे ते आपण स्मॉल एफने दाखवतो. एक रिलेशन आपल्याकडे आहे, हे फोकल लेंथ असते नेहमी रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ. एफ इज इक्वल टू r/2. सेम इथे सुद्धा अप्लाय होतोय, एफ इज इक्वल टू r/2. समजलं सगळे पॉईंट्स, त्याचं लोकेशन फॉर कॉन्केव्ह फॉर कॉन्व्हेक्स कसं असतं. तर एवढं लक्षात घ्या की कॉन्व्हेक्स जेव्हा कॉन्केव्ह मिरर असेल त्यावेळेस सिक्वेन्स पॉईंटचा CFP असा असतो आणि कॉन्व्हेक्स मिरर असेल त्यावेळेस सिक्वेन्स असतो PFC. सेम क्लिअर आहे. अजून एक रिलेशन, एफ इज इक्वल टू फोकल लेंथ इज इक्वल टू रेडियस/2. लेंथ आहे फोकल लेंथ म्हणजे फोकसचा डिस्टन्स आहे. कशापासून? लेंथ आपण नेहमी पोलपासून मेजर करतो, म्हणून FP एवढा डिस्टन्स असणार आहे फोकल लेंथ दोन्ही केसेसमध्ये.